कोंढवा परिसरातील मॅपल टॉवर्स कित्येक महिने धूळ खात पडलेल्या या बांधकाम प्रकल्पानं अनेकांच्या घराचं स्वप्न धुळीला मिळवलंय. बांधकामाचे मजले चढवून झालेत, पण इतर सगळ्या गोष्टी बाकी आहेत. 2012 मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. वर्षभरातच इथले सगळेच्या सगळे म्हणजे 72 फ्लॅट्स बुक झाले. ॲग्रीमेंट्स होऊन बिल्डरला पैसे देखील दिले गेले. ठरल्यानुसार लोकांना मार्च 2015 पर्यंत फ्लॅट्स ताब्यात मिळणं अपेक्षित होतं. मात्र आता 2016 संपत आलं तरी या फ्लॅट्सचा ताबा त्यांना मिळालेला नाही. फक्त बांधकाम अपूर्ण आहे इतकाच भाग नाहीये, तर बिल्डरनं ज्या बँकेकडून प्रकल्पासाठी कर्ज घेतलं होतं त्या बँकेने या बांधकामावर वसुलीसाठी जप्ती आणली. अशा परिस्थितीत ज्यांनी इथे फ्लॅट्स बुक केलेत ते लोक अडचणीत आले आहेत. इथल्या एका फ्लॅटची किंमत सुमारे 55 ते 65 लाख रुपये इतकी आहे. त्यासाठी कोणी लाखोंचं कर्ज काढलंय, तर कोणी आयुष्याची पुंजी बिल्डरच्या घशात घालून घराचं स्वप्न पाहिलं. मात्र आज पुरतं फसवलं गेल्यामुळे हे लोक हवालदिल झाले. 72 जणांचा हे प्रोजेक्ट आहेत. 72 फ्लॅट्स आहेत, त्यातले 70 फ्लॅट विकले गेलेत. 70च्या 70 जण पीडित आहेत. आम्हाला त्याच्यामधनं काहीच म्हणजे चांगलं असं मिळालेलं नाही आहे. आम्ही आपले पैसे टाकले आणि नुसतं बघत बसलेलो आहोत ही अशी बिल्डिंग. बिल्डर काही इकडे लक्ष देत नाही. 30 करोड रुपये घेतलेले आहेत, त्यानं कुठं डायवर्ट केलेत माहीत नाहीत. तो पैसे काय भरलेला नाही आणि DHFLचं जे प्रोजेक्ट लोन घेतलं होतं ते पण त्यानं भरलेलं नाही. आज 9 करोड रुपयाचं त्यांचं आउटस्टँडिंग इथं लागलेलं आहे. आता ते जर नाही त्यानं भरलं तर ही प्रॉपर्टी सगळी लिलावात निघेल. आता मी माझा EMI भरतो आहे, माझे हप्ते जात आहेत आणि माझी फॅमिली फार सफर करते. म्हणजे रोज रात्री मला तेच दिसतं, मला त्यामुळे झोप येत नाही. अशी सगळ्यांचीच अवस्था आहे. आणि 2 लोकांचे ह्यामध्ये मृत्यू झाले, 3रा एक पेशंट ॲडमिट आहे. या प्रकरणी तिरुपती हाऊसिंगचा संचालक दिलीप पटेल याच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचप्रमाणे ग्राहक न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन न्याय मिळायला आणखी किती काळ लागणार हे सांगणं अवघड आहे. बिल्डरकडून अजूनही आश्वासनांशिवाय काहीच मिळत नाहीये. हमसे जो भी हो सकता था हमने सब कुछ कर दिया है. जैसे हमने FIR भी लॉन्च किया हुआ है. FIR के बाद अभी केस इकोनॉमिक ऑफेंस विंग में है, जहाँ पे कि बिल्डर को हर हफ्ते 2 बार आके हाज़िरी देनी पड़ती है. हमने काफ़ी सारे मीटिंग्स, ये सब होने के पहले बिल्डर से काफ़ी सारे मीटिंग्स किए थे, बट उसका कोई नतीजा नहीं निकला है. एंड अभी पुलिस स्टेशन में भी जब भी बिल्डर आता है तो हम एटलीस्ट हफ्ते में एक बार उससे जाके मिलते हैं. उसने यही अभी तक प्रॉमिस किया है कि DHFL का जो भी DHFL जहाँ से उसने लोन लिया हुआ है प्रोजेक्ट लोन, उसका जो भी आउटस्टैंडिंग अमाउंट है वो क्लियर कर देगा बोल रहा है, लेकिन अभी तक उसकी तरफ से कोई एक्शन नहीं हुआ है. दरम्यान तिरुपती हाऊसिंगचा संचालक दिलीप पटेल याला ठाण्यात आमच्या प्रतिनिधींनी त्याची बाजू समजून घेण्यासाठी भेटायचा प्रयत्न केला, पण पटेलने भेट नाकारली. तसंच कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला. पुण्यातील कोंढवा परिसरातील मापले टॉवरमध्ये 72 जणांनी आपलं घर घेतलं, त्यासाठी बँकेतनं कर्ज काढलं. परंतु आता हळूहळू असं समोर येतोय की त्याच्यामध्ये ह्या लोकांची फसवणूक झालेली आहे. कारण पटेल बिल्डरने ह्या पूर्ण टॉवरचं काम पूर्णच केलं नाही आहे आणि मग लोकांनी आरोप प्रतिरोप करण्यास सुरुवात केलेली आहे. या संदर्भात जी मीडिया टीमने ठाण्यातील पटेल बिल्डरशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु बिल्डरने कॅमेऱ्यासमोर येऊन काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे. ज्यांना काही बोलायचं बोलून दे, आम्ही कसलीही प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी भूमिका घेतलेली आहे. यामुळे सरळ असं समोर येतंय की डाल में कुछ तो काला है. स्वतःची काही चूक नसताना या लोकांना बिल्डरनं धोका दिलाय. घर मिळालेलं नसलं तरी कर्जाचा हप्ता तसंच घर भाडं सुरू आहे. पैसेही गेले आणि घरही नाही अशी त्यांची सध्या अवस्था आहे. ठाण्याहून कपिल राऊतसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.